नमस्कार. कधी विचार केलाय हजारो वर्षांपूर्वी दगडावर कोरलेल्या चित्रांपासून ते आजच्या काळातल्या आधुनिक कलाकृतींपर्यंत भारतीय कलेनं एक किती मोठा आणि अविश्वसनीय प्रवास केलाय? हा केवळ रंगांचा आणि आकारांचा इतिहास नाहीये, तर ही आपल्या संस्कृतीच्या हृदयाची कहाणी आहे. चला ही कहाणी एकत्र उलगडून पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत अगदी मुळापासून की कला म्हणजे नेमकं काय. मग बघूया लोककला आणि अभिजात कलेतला फरक. त्यानंतर चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेच्या जगात एक फेरफटका मारू आणि शेवटी हे समजून घेऊ की हा हजारो वर्षांचा वारसा आजही आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. चला सगळ्यात आधी एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कला म्हणजे नक्की काय? ती फक्त एक सुंदर दिसणारी वस्तू आहे की त्यामागे आणखी काही आहे? कधी विचार केलाय की आपण कला निर्माण का करतो? म्हणजे बघा, जेव्हा आपण काहीतरी अनुभवतो, काहीतरी आपल्याला खूप भावतं, तेव्हा ते इतरांना सांगावंसं वाटतं नाही का? हीच ती एक नैसर्गिक उर्मी आहे जी कलेला जन्म देते. आपल्या भावना, आपले विचार इतरांपर्यंत पोचवण्याची हीच एक मानवी गरज आहे. म्हणजेच कला म्हणजे फक्त भिंतीवरची शोभा नाही, तर ती आपल्या जगण्याचा, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा एक मार्ग आहे. खरं तर कल्पनाशक्ती आणि कौशल्यातून साधलेला हा एक संवादच आहे. आता भारतीय कलेबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे कलेचे दोन मुख्य प्रवाह आहेत, जे एकत्र वाहत असले तरी खूप वेगळे आहेत. बघा, लोककला म्हणजे काय? ती लोकांच्या जगण्यातून आलेली आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली अगदी सहजपणे. तिला कठोर नियम नाहीत. याच्या अगदी उलट आहे अभिजात कला, जिला एकदम पक्के नियम आहेत, एक व्याकरण आहे आणि त्यात पारंगत व्हायला म्हणजे मास्टरी मिळवायला अनेक वर्ष साधना करावी लागते. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा ना, एका बाजूला आहे वारली कलेतील ती सहजता, ती ऊर्जा, आणि दुसऱ्या बाजूला त्या अभिजात चित्रातला तो डौल, ते बारकावे. एकातून जणू अख्खा समाज बोलतोय, तर दुसऱ्यातून दिसतोय एका कलाकाराचा रियाज. तर कलेचे हे दोन प्रवाह समजल्यावर चला आता एका विशिष्ट कला प्रकारात जरा खोलवर जाऊया, आणि तो म्हणजे चित्रकला. बघूया तरी भारतीयांनी भिंतींवर आणि कागदावर आपल्या कथा कशा रंगवल्यात. भारतीय चित्रकलेचा हा प्रवास खरंच खूप मोठा आहे, हजारो वर्षांचा. याची सुरुवात होते आदिमानवाच्या त्या गुहा चित्रांपासनं. मग पुढे येतो तो काळ जिथे अजिंठ्यासारख्या लेण्यांमध्ये भव्य भित्तिचित्र साकारली गेली. मध्ययुगात हीच कला कागदावर उतरली, नाजूक अशा लघुचित्रांच्या रूपात. आणि मग आला तो काळ जेव्हा युरोपीय वास्तववादाचा प्रभाव आपल्या कलेवर पडला. हे बघा, ही आहेत भीमबेटकाच्या गुहांमधली हजारो वर्षांपूर्वीची चित्र. आणि आता ही आजची वारली चित्रकला बघा. कमाल आहे ना? हजारो वर्षांनंतरही तीच शैली, तेच विषय आजही जिवंत आहेत. यालाच तर म्हणतात कलेचा अखंड प्रवाह. आता मुघल काळात तर एक वेगळीच जादू झाली, विशेषतः सम्राट अकबराच्या दरबारात. झालं असं की इराणमधनं आलेले कलाकार आणि आपल्या भारतातले स्थानिक कलाकार एकत्र काम करू लागले, आणि त्यांच्या शैली जेव्हा एकमेकांत मिसळल्या तेव्हा त्यातून एका अगदी नवीन, कमालीच्या नाजूक आणि सुंदर चित्रशैलीचा जन्म झाला. तीच ही मुघल लघुचित्रकला. बरं, इंग्रज आले आणि भारतीय कलेत एक नवपान उघडलं गेलं. ते आपल्यासोबत युरोपातली वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक चित्रशैली घेऊन आले. आणि गंमत म्हणजे पुण्यातील शनिवारवाड्यात जेम्स विल्स नावाच्या एका स्कॉटिश चित्रकाराने एक कलाशाळा सुरू केली. तिथे गंगाराम तांबट यांच्यासारख्या भारतीय कलाकारांनी मग पाश्चात्य तंत्र शिकून घेतली. आतापर्यंत आपण बोलत होतो तो द्विमितीय कलेबद्दल, म्हणजे 2 डायमेन्शनल. पण जेव्हा कलाकाराला दगडातून, धातूतून कथा सांगायची होती, तेव्हा जन्म झाला शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा. चला आता या त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल जगात शिरूया. दगडी शिल्पकलेचा विचार केला तर तिची खरी भव्य सुरुवात झाली ती सम्राट अशोकाच्या काळात. त्यांनी आपले विचार, आपले संदेश फक्त शब्दांतून नाही तर दगडांवर कोरून संपूर्ण साम्राज्यात पोचवले. आणि सारनाथच्या स्तंभावरील हे 4 सिंहांचं शिल्प त्याच भव्य दृष्टीचं प्रतीक आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? 2500 वर्षांपूर्वी बनवलेलं हेच शिल्प आज स्वतंत्र भारताची ओळख बनलंय, आपलं राष्ट्रचिन्ह. इतिहासाचा वर्तमानाशी जोडलेला हा किती सुंदर धागा आहे, नाही का? दगडानंतर आता वळूया धातूकडे. दक्षिण भारतात, विशेषतः चोळ राजांच्या काळात, कांस्य मूर्ती बनवण्याची कला अक्षरशः शिखरावर पोचली होती. ही नटराजाची मूर्ती बघा, एकाच वेळी विश्वाची निर्मिती आणि विनाश, त्याची लय या मूर्तीत पकडली आहे. हे भारतीय शिल्पकलेचं एक सर्वोत्तम उदाहरण मानलं जातं. मध्ययुगात तर भारतभर भव्य मंदिरं उभी राहिली, पण त्यात मुख्यत्वे 2 शैली दिसतात. उत्तरेकडची नागर शैली,
जिची उंचच उंच शिखरं जणू आकाशालाच भेडायला बघत आहेत. आणि दुसरीकडे दक्षिणेकडची द्राविड शैली, जिची ती भव्य नक्षीदार गोपुरं म्हणजे प्रवेशद्वारं आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. आणि मग इस्लामिक राजवटींच्या आगमनानंतर वास्तुकलेत एक अप्रतिम संगम झाला. विचार करा, पर्शियन कमान आणि भारतीय कमळ एकत्र आले. इस्लामिक जाळीकाम आणि राजस्थानी छत्री एकरूप झाले. आणि यातूनच जन्म झाला इंडो इस्लामिक नावाच्या एका अद्भुत शैलीचा, जिने आपल्याला कुतुब मिनार आणि ताजमहालसारखी जागतिक आश्चर्य दिली. तर गुहांपासून ते महालांपर्यंत, चित्रांपासून ते मंदिरांपर्यंत आपण एक मोठा प्रवास केला. मग या सगळ्याचा अर्थ काय? हा हजारो वर्षांचा वारसा आज आपल्याशी काय बोलतोय? एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट आहे. भारतीय कला म्हणजे एखादी थांबलेली गोष्ट नाही, तर ती एक वाहती नदी आहे, जी हजारो वर्षांपासून अविरतपणे वाहतीये. तिने लोककला आणि अभिजात कला या दोन्ही प्रवाहांना आपल्यात सामावून घेतलंय. वाटेत भेटलेल्या प्रत्येक संस्कृतीकडून काही ना काही शिकलंय. आणि म्हणूनच ती आजही सतत बदलत आहे, विकसित होत आहे. अजिंठ्याच्या भिंतीवरची ही चित्र ही भारताच्या भूतकाळाची कहाणी सांगतात. ते आपल्याला सांगतात की आपला प्रवास कुठून सुरू झाला. पण खरा प्रश्न हा आहे की ही कला भविष्यात कोणती नवीन कहाणी रचणार आहे आणि तिचे पुढचे चित्रकार कोण असतील?